तू विचारपूर्वक हा निर्णय घेतलायस ना प्रसाद? हो बाबा, मी पूर्णपणे विचार केलाय. पण म्हणून मी काय नुसता बसून नाही राहणार. मी नोकरी करेन आणि तुमचे आईचे सगळे पैसे परत करेन. मला वाटतं तू अजून एकदा विचार करावास, कारण ही एक चांगली संधी तुझ्याकडे चालून आलेली आहे. मान्य आहे मला बाबा, पण हे बघा, आत्ता लगेच जरी संधी नाही आली तरी पुढे केव्हा तरी येईलच ना. वृंदाची 12वी नाही येणार परत. वृंदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला माझ्या हॉटेलचं स्वप्न पुढे ढकलावं लागलं तरी चालेल बाबा, पण म्हणजे मला नाही वाटत फारसा काही फरक पडेल. जे घडतंय या घरात ते सगळं विचित्र घडतंय. असं काही नाहीये बाबा. तुम्ही हवं तर याला त्याग म्हणा. हे बघा बाबा, माझं वृंदावरती खूप जास्ती प्रेम आहे आणि तिच्या सुखापेक्षा दुसरं मला काहीही दिसत नाहीये. मी म्हणालो ना तुम्हाला, मी खूप मेहनत घेईन, प्रयत्न करेन आणि मी सगळे पैसे परत करेन. पैशाची काळजी मला कधीच नव्हती, पण इतक्या उत्साहात तू हॉटेल सुरू करण्याची तयारी सुरू केली होतीस, ते काही होत नाही म्हणून वाईट वाटलं मला. पण मला वाईट वाटतच नाहीये, कारण ह्यामुळे वृंदाचं स्वप्न पूर्ण होणार. फार मोठ्या मनाचा आहेस तू प्रसाद. काही दिवसांपूर्वी तुझ्याबद्दल माझ्या मनात संशय निर्माण झाला होता, तेव्हा तो गैरसमज वृंदानीच दूर केला आणि आज वृंदासाठी तू हे करतोयस. खरंच तुम्हा दोघांचं एकमेकांवर निस्सीम प्रेम आहे. असंच असू दे. पण मग आता वृंदाला यातलं तुम्ही काहीही सांगणार नाही असं वचन द्या मला. अरे पण बाबा प्लीज. वृंदाला यातलं काही का सांगायचं नाही हे तर सांगशील? मी जर वृंदाला सांगितलं तर ती क्लास लावायला तयारच होणार नाही. जेवढं मी वृंदावरती प्रेम करतो त्याच्या कितीतरी पट जास्त वृंदा माझ्यावरती प्रेम करते आणि म्हणूनच मी हे सगळं लपवलंय वृंदापासून. मी वृंदाला सांगितलं की मला हवी तशी जागा मिळत नाहीये, म्हणून हॉटेलचं काम जरा पोस्टपोन करावं लागेल आणि म्हणून आपण घरातल्या सगळ्यांना हेच कारण सांगूयात. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. पण मग आता क्लासचं काय करायचं? मी नाडकर्णी सरांशी बोलतो. तुम्ही फक्त वृंदाकडे जाऊन त्यांचा नंबर घ्या आणि मला द्या. ठीक आहे, आत्ता आण. काय वृंदा, काय म्हणतोय अभ्यास तुझा? चालू आहे बाबा. फिजिक्सचं टेन्शन गेलं की नाही? फिजिक्सचं टेन्शन आहे म्हणून त्याचाच जास्त अभ्यास करते. हा, ते नाडकर्णी सर काय म्हणले तुझे? सरही तेच म्हणाले की जो विषय कच्चा आहे त्याला जास्त वेळ दे म्हणून. बरोबर आहे. तुझ्याकडे नंबर आहे का ग त्यांचा? हो आहे ना. मग मला जरा फीड करून दे ना, मी बोलीन त्यांच्याशी. बाबा, हा? प्रसाद जागेबद्दल काही बोलला तुमच्याशी? हो बोलला, म्हणजे त्याला मिळत नाही बहुतेक ती जागा. पण बाबा, म्हणून तो हॉटेल टाकायचंच पुढे ढकलतोय. हो. बाबा, तुम्हाला खरं वाटतंय हे? का नाही, म्हणजे खरं का नाही वाटणार? कोणास ठाऊक का, पण मला ते खरं नाही वाटत. अहो बाबा, हॉटेल टाकण्यासाठी प्रसाद जागा बघत होता, पण आता जागा मिळत नाहीये म्हणून तो हॉटेलच टाकत नाही. बाबा, ही नाही तर नाही, दुसरी जागा मिळू शकते ना आपल्याला. नाही बाबा, प्रसाद नक्की आपल्यापासून काहीतरी लपवतो. मला खात्री की प्रसादला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो आपल्यापासून लपवायचा प्रयत्न करतोय. नाही वृंदा, तसं काही नाहीये. अहो बाबा, वृंदा, मी बाप आहे त्याचा. तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी त्याला. तो काही लपवत नाही आणि बघ,
तू या कुठल्याही गोष्टीचं आता टेन्शन घेऊ नकोस. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. आमच्या खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडं. चल, तुझा अभ्यास सुरू ठेव. बाबा तुम्ही कितीही म्हटलं तरी माझी शंका अजून तशीच आहे. अगं सुवर्णा, तुम्ही मुद्दाम काही कारण काढू नका. प्रसाद कसा भज्याचं आणि वड्याचं दुकान टाकतोय तसंच तुम्ही चहाचं दुकान टाका. आईने तुम्हाला सुद्धा गाळा दिलाच पाहिजे. मी ना बाबांशी बोलणारच आहे. माझ्या नवऱ्याला 2 लाख रुपये द्यायचे. मग आई बरोबर 2 लाख रुपये देईल तुम्हाला. अगं तुला वेळ लागलाय का? अगं आपण कुठे राहतो? बंगल्यात. आणि मग मी चहाची टपरी टाकायची? शी. खुशी काय शी? प्रसाद असा विचार करत नाही. आपल्याला आपल्या भविष्याची तजवीज करायला नको का? चहाची टपरी टाकून तजवीज होणार आहे का? अगं सुवर्णा, सुरुवात कशी हवी? अशी दमदार. सुरुवात दमदार झाली ना की मग येणारा माल सुद्धा मस्त वजनदार असतो. असं काही नाही. सुरुवात जरी छोटी असली ना तर कष्ट केले ना की त्याचं फळ मोठं मिळतं. अगं माझी मूर्ख मुली, ही जी काय खोपडी दिली ना देवानी तुला, तेवढीच फक्त मोठी आहे. आतमध्ये अक्कल ना अतिशय थोडी आहे. मी तर म्हणेन की अक्कल नाहीच आहे म्हणून. सोन्या, तुझे आई बाबा मला पैसे देतील का? विचार कर. नाही, आणि आई बाबांनी प्रसादला जर का पैसे दिले नसते तर वृंदानी प्रसादसाठी तिचे दागिने गहाण ठेवले असते, विकले असते. तू माझ्यासाठी तुझे दागिने गहाण ठेवू शकतेस का? विकू शकतेस का? मी का माझे दागिने विकू? आणि वृंदा काही तिचे दागिने विकणार नव्हती. तिने फक्त धमकीच दिली होती. अशी धमकी तर मी सुद्धा देईन. ठीक आहे, तू धमकी दिलीस आणि आई बाबांनी सांगितलं की जा विक म्हणून, तर म्हणून सांगतोय माझ्या सोन्या, आधी विचार कर आणि मग ठरव काय. आणि नंतर आईशी बोल. काय ना, तुझ्या आई बाबांचा काही एक नेम नाही. झटकन हो सुद्धा म्हणतील. हो, हो काय? आणि नाही म्हणाले ना तर आयुष्यभर बघतील आपलं कसं काही एक होत नाहीये ते. ते काही नाही. मी आईशी बोलणार म्हणजे बोलणारच आहे. ती तुम्हाला पैसे देईल ना, ही गोष्ट मी तिच्याकडनं वधूनच घेणार आहे. सावित्रीने नाही का यमाच्या मागे मागे जाऊन त्याला भंडावून सोडलं होतं आणि आपल्या नवऱ्याचे प्राण परत आणले होते. मी पण तसंच करणार आहे. बरं झालं सरांचा नंबर घेतला. आता फोन करतो आणि बोलतो त्यांच्याशी. बरं, त्यांना काय सांगणार आहेस वृंदाला सांगायला? काय नाही, हेच की त्यांचा जो कोचिंगवाला मित्र आहे तो वृंदाला फ्री शिकवणार आहे असं सांगतो आणि मग चेक देतो. ते आधी बाहेर जातो आणि पहिले फोन करतो मी सरांना. आलोच. कुठे गेला आता रात्रीचा? मी कोणाला फोन करतो म्हणत होता? तुला काय करायच्यात नसत्या चौकशा? हा, तुझं काय काम आहे ते सांग. हो का? मग मी ऐकलं ते खरं आहे का? हो, काय? हेच की प्रसादचा हॉटेल उघडण्याचा बेत पुढे गेलाय म्हणे. कोण सांगतं ग तुला या बातम्या? हा, का घरातल्या सगळ्या भिंतींना कान लावून बसतेस तू? अहो, घरातल्या बाईचं की नाही चौफेर लक्ष असायला हवं, अष्टावधानी असायला हवं तिने. त्याशिवाय ती यशस्वी गृहिणी म्हणून सिद्ध होत नाही. बर, आता मूळ मुद्द्याचं बोलूया. मी जे हॉटेलचं ऐकलं ते खरं आहे? मग माझे पैसे मला परत द्या. मग तूही एक काम कर, तू माझे जाळलेले पैसे मला परत दे, मग मी तुला तुझे देतो. शी, अहो काय हे लहान मुलासारखं काय हो, तुझं माझं करताय. हा द्या. तूही तेच करतेस. जर आता प्रसाद हॉटेल काढणारच नसेल तर काय करायचंय तो तुम्हाला पैसे? लोणचं घालायचंय त्या पैशाचं. हा, चांगलं मुरलं आणि खारावलं ना की मग ते पैसे काढणार आणि परत वापरायला लागणार. झालं समाधान? जा, आज जाऊन झोपा आता. चला. कुठून या बातम्या हिला कळतात कोण जाणे. काय दळभद्री नवरा मिळालाय मला.
काय तर म्हणे पैशाचं लोणचं घालणार आहे. यांच्या आईने तरी घातलं होतं का कधी पैशाचं लोणचं? लोणचं घालताय पैशाचं. पैशांचं लोणचं घालणे इतके पैसे असतील ना तर माझ्या नवऱ्याला तरी दे. त्यांना सुद्धा चहाची टपरी टाकायची. तू आणि बाबांनी मिळून जर त्यांना मदत केली ना तर ते सुद्धा काहीतरी चांगली सुरुवात करतील. कर, माझ्या डोक्याचं मडकं कर आणि त्याच्यात लोणचं घालून ठेव. अगं तुम्हा तिघांना 2 वेळचं फुकट गिळायला मिळतंय ना, मग कसल्या का तुझ्या अपेक्षा असतात? प्रसादला कसे मदत करता तुम्ही? मला आणि माझ्या संसाराला नाही मदत करत. तुम्हाला ना आमच्या भविष्याची काळजीच नाहीये. प्रसादसाठी बाबा वणवण फिरतात, त्याच्यासाठी किती प्रयत्न करतात, तसं आमच्यासाठी कधी काही केलंय का? मुलाचंच कौतुक करायचं असतं का? उद्या तर मोठ्या हॉटेलचा मालक होईल आणि यांना बसवेल गेटवर. किती बडबड करतेस? तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, प्रसादचं हॉटेल होत नाहीये. झालं समाधान? का? आता काय झालं? हाय लागली. माझा तळतळाट घेतला ना, तो भोलाय त्याला, म्हणून त्याचं हॉटेल आता होणार नाहीये. जन्मदात्रीचा तळतळाट कधी घेऊ नये, भोगावा लागतो. तू ही भुणभुण करत असतेस की नाही माझ्या मागे? हा, बापरे, मला नकोय तुझं तळतळ. मी नाही तुझ्या मागे भुणभुण करणार. आता माझा तळतळाट लागून त्या वृंदाची परीक्षा रद्द झाली की मला आनंद होईल. काय माझे राणी, तुझ्या आईने दिले का माझे प्राण तुझ्या हातात? म्हणजे टपरीसाठी पैसे दिले? नाही, नाही. मला नकोय तिचे पैसे. उगाच वृंदा आणि प्रसाद तिचे तळतळाट भोगतायत, तसे आपल्याला भोगावे लागतील. जाऊ दे जाऊ दे, ते ठेवून येत्या प्लीज. त्या महामाईने हिला गुंडाळलेलं दिसतंय. जाऊ दे. नाहीतरी मला कुठे टाकायची होती दळभद्री टपरी. सुटलो. सर, मी तुम्हाला जे काही सांगितलं तेवढं जरा प्लीज तुम्ही म्हणजे नाही, काळजी नको करूस, मी बोलेन तिच्याशी. हा, वृंदावरती बेडरूम मध्ये. ठीक आहे. प्रसाद, एवढ्या रात्री कशाला बोलवलं असतं ना? उद्या वृंदाला सांगितलं असतं तरी चाललं असतं ना. अहो बाबा, मी त्यांना सांगितलं पण ते एवढे खुश झाले, ते म्हणाले मी आत्ताच येतो. सर, हो. सर, तुम्ही आत्ता वृंदा, आनंदाची बातमी आहे. माझा तो कोचिंग क्लासवाला मित्र आहे ना, त्याला मी भेटायला गेलो होतो. तुझ्या संदर्भात त्याच्याशी मी पुन्हा चर्चा केली आणि जादू झाली की तो तुला मोफत कोचिंग द्यायला तयार झालाय. सर, अहो काय सांगताय काय तुम्ही? माझा तर विश्वासच बसत नाहीये. पण सर, ते एरवी इतकी जास्त फी घेत असताना मला मोफत कोचिंग देत आहेत, ह्या गोष्टीचा लगेच फायदा घेणंही बरोबर नाही ना. हे बघ वृंदा, ज्या समाजात आपण राहतो तिथे आपण एकमेकांवर अवलंबून असतो. म्हणजे आज आपण एखाद्याचे उपकार घेतो तर उद्या कोणावर तरी उपकार करतो. हो सर, तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे. पण तरी सुद्धा मला एकदा प्रसादशी बोलायला हवं. ठीक आहे, तुम्ही दोघे मिळून ठरवा काय ते. पण वृंदा, तू खरंच भाग्यवान आहेस. तुला प्रसाद सारखा प्रेमळ आणि मनानं मोठा नवरा मिळाला. हो सर, मला पूर्णपणे जाणीव आहे त्या गोष्टीची. निघतो मी आता. उद्या सकाळी फोन करून मला कळव काय ते. वृंदा, मी स्वतः तुला क्लासमध्ये घेऊन जाईन. चल.
अहो अहो ऐका ना, बोल. मला हवे असलेल्या पिक्चरची तिकीट्स मिळत नाहीयेत रविवारची. हा. मी फोन बुकिंग सुद्धा ट्राय केलं पण नाहीयेत म्हणून सांगताय ते. काय करू मी? हे भाई, आपल्या घरात काय चाललंय आणि तुला पिक्चरला जायचं काय सुचतंय? हे बघ, अलंकारला फक्त रविवारी सुट्टी असते की नाही, मग त्याला वेळ दे, त्याचा अभ्यास घे आणि जास्तच मोकळा वेळ असेल ना तर काहीतरी झणझणीत कर. नाहीतरी श्रावण संपलेला आहे. पिक्चरला काय आपण केव्हाही जाऊ ग. सोमवारी जाऊया, मंगळवारी जाऊया, आपल्याला काय सगळे दिवस सारखेच. आणि मला कुठे सोमवार ते शनिवार असा बॅग घेऊन कामाला जायला लागतंय. अगं गेलं रिमोट. अय्या! अहो बघा, अरे काय झालं का पण? बघा ना. काय झालंय? अहो माझा रविवारचा प्रॉब्लेमच मिटला. मी रविवारी पिक्चर बघायला जाणार होते ना, हा? पण आता घर बसले सिनेमा बघायला मिळणार, एकदम नवीन, तोही मराठी. हो खरंच की रविवारी संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवरती काकस्पर्श आहे. तुला सांगतोस वरडा काय पिक्चर आहे ते, एकदम सॉलिड. हो, मी सुद्धा या पिक्चर बद्दल खूप ऐकलंय. तुम्ही नाही मला घेऊन गेला थिएटरला काकस्पर्श बघायला, पण जाऊ दे, आता मी घर बसल्या हा सिनेमा बघणार. बरं झालं ना ह्या रविवारी तू दुसरा कुठला बेट ठरवला नाहीस ते. आता आपण सगळे घरात बसून 26 ऑगस्टला काकस्पर्श हा सिनेमा बघूया. 26 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. प्रसाद, बोललो मी वृंदाशी आता. हा. तयार आहे ती. फक्त तुमच्याशी बोलून मग सांगेन असं मला म्हणाली. अच्छा. यामध्ये चेक आहे, 3 लाख रुपये. ओके, ठीक आहे, येतो. सर, तुम्ही तुमच्या मित्राला कल्पना दिली आहे ना, म्हणजे तो वृंदाला फ्री शिकवणार आहे, पैसे घेणार नाही वगैरे? प्रसाद, काळजी करू नका, ते सगळं मी बघेन. येतो मी. हो.